हो. दादा, राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकांच्या निकालाचे कल हाती आलेले आहेत. भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरलेला आहात. काय तुमची प्रतिक्रिया आहे? आज नगरपालिकेचे निकाल समोर आलेले. निकाल येण्या अगोदर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहील आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षानं राज्यामध्ये एकट्या भाजपनं 120 जागा जिंकलेल्या आहेत आणि महायुतीनं 214 जागा जिंकलेल्या आहेत. आणि आपण जर बघत असेल की महाविकास आघाडी ही केवळ 49 जागा जिंकलेली आहे, काँग्रेस 32 जिंकलेली आहे, शिवसेना 9 ठिकाणी आणि शरद पवारची काँग्रेस 8 ठिकाणी. म्हणजे एक अंकी आकडे त्यांचे राहिले आहेत. आणि आपल्याला आठवत असेल की 2 दिवसापूर्वी मी चॅनलला मुलाखत देताना सांगितलं होतं, या जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिकेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही. तेव्हा उद्धव सेनेच्या एका नेत्यांनी टीका केली की मी भविष्यवाणी करायला हवी. ही भविष्यवाणी नाही आहे. लोकांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, वागण्यावरून ही गोष्ट स्पष्ट जाणवत होती. खरं तर या निवडणुकीमध्ये लोकांनी विकासाला महत्त्व दिलेलं आहे. जातीपातीचं राजकारण करून मतामध्ये फूट पाडून जिंकण्याचं जे काँग्रेसचं सूत्र होतं ते आता फार फेल ठरलेलं आहे. आणि विकासाच्या मुद्द्याकडं या राज्याचे लोक बोललेले. या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या राज्यातले राजकीय वारे कोणत्या दिशेनं वाहतात. याच पद्धतीप्रमाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे डबल आकडे सुद्धा गाठू शकणार नाही आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणानं राज्यात पुन्हा एकदा बहुमतात येणारे सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पण विरोधकांत होती की असंच काही वेळापूर्वी संजय राऊतांनी असं म्हटलं की निवडणुकीमध्ये पैशाची गारपीट झाली, आमिष दाखवले गेले. या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सुद्धा असं म्हणतात की निवडणुकांमध्ये सरकारी पैशाचा भडीमार करणे हा आता असं बोलत असताना वडेट्टीवारांनी स्वतःकडे बघितलं पाहिजे. त्यांची बी नगरपालिका जिंकली, मग त्यांनी काय केलं? जिंकली त्यांची नगरपालिका, मग त्यांच्या नगरपालिकेत त्यांनी काय पैशाचा माफ झालाय का? जेव्हा हरते तेव्हा ईव्हीएमवर आरोप करतात, जेव्हा पुन्हा जिंकते तेव्हा ईव्हीएमचं नाव काढत नाही. आता सपाटून मार खाल्ला, आता पैशावर जायला लागले. काही कुठेही पैशाचा वापर झाला नाही. सतत विवेक बुद्धिवास म्हणून लोकांनी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. म्हणजे विधानसभेला ज्या ईव्हीएम मशीन होत्या, फिट होत्या, त्यात याही वेळी होत्या असं संजय राऊतांनी दावा केला. असं आहे, तो मुद्दा आता मागे पडला. कारण ईव्हीएमवर त्यांनी संशय घेतला, त्यावेळेस त्यांना निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागली. हरियाणामध्ये आपण बघितलं असेल, महाराष्ट्रात आपण बघितलं असेल, दिल्लीमध्ये आपण बघितलं असेल. ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या आता बिहारची निवडणूक झाली, तिथे आपण बघितलं असेल. त्यांनी जो आरोप केला तो आरोप आम्हाला फेटाळायची गरज नाही. त्या राज्यातल्या लोकांनी तो आरोप फेटाळलेला आहे मतदारांनी. त्यामुळे आता याच्यावर बोलणं काही सोयीचं नाही. काही दिवसापूर्वी तुम्ही बोगस मतदारांचा दाखला दिलेला होता, पुरावे सुद्धा दाखवले होते. आणि भोकरदन येथील काही उमेदवार मतदार सिल्लोडमध्ये आहेत, बोगस पुरावे सुद्धा दाखवले होते. मात्र तुम्ही असं सुद्धा त्यावेळेस म्हटले होते की विधानसभेची पुनरावृत्ती नगर परिषदमध्ये आज त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय झालेला आहे, तीच पुनरावृत्ती म्हणावी लागेल बोगस मतदारांची. तर आज तो मुद्दा येऊ शकत नाही. त्या मुद्द्यासाठी मी स्वतंत्र वेळ देईन आणि सिद्ध करून देईन. दादा, भोकरदनच्या निकालाच्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? भोकरदन शहरामधली नगरपालिका मागच्या काळात आम्ही कधी जिंकलेलो नाही. त्याचं कारण आहे की या ठिकाणचं जे काही सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचे समीकरण आहे. आणि केवळ भोकरदनच नाही, मग फुलंब्री घ्या, भोकरदन घ्या किंवा खुलताबाद घ्या, जाफराबाद घ्या, अशा ठिकाणी जी गावं आहेत ज्या ठिकाणी सामाजिक समीकरणामध्ये असमतोल आहे, त्या ठिकाणी आमचं जिंकणं जरा अवघड जात असतं. त्याच पद्धतीप्रमाणे भोकरदनमध्ये आहे. परंतु
50% नगरसेवक जिंकण्यापर्यंत आम्ही पहिल्यांदा पोहोचलेलो आहे. त्याचा अर्थ या शहराच्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आज आपण जर मिरवणुकीमध्ये पाहत असाल तर साऱ्या रस्त्यांना हिरवा गुलाल आणि मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे घेऊन त्यांचे कार्यकर्ते नाचत आहेत. माजी आमदार त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या तोंडून जे जे काही निवडणुकीमध्ये, त्यामुळं भोकरदनचा हा जो विजय हे आमच्यासाठी भोकरदनमध्ये जो त्यांचा विजय झाला हा आमच्यासाठी नवीन नाही आहे. परंतु विजय जरी झाला असला तर विजयानं उन्मत्त न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती हिरवा गुलाल फेकणे वगैरे हे जे प्रकार भोकरदनमध्ये झाले हे या शहराच्या किंवा या तालुक्याच्या दृष्टीनं एक अत्यंत हानिकारक आहे. त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. दादा, विजय रॅलीमध्ये माझे आमदार म्हणतात की जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला. नाही, विजय झाला कोणाचा? त्यांचा. तेव्हा ते त्यांनाच लागू होतं. खूप जास्त जागा मिळाल्या आहेत असं म्हणलं तर वेगळं ठरणार नाही. मात्र नगराध्यक्षपद तुमच्याकडून थोडक्यात दिलं आहे, काय सांगा? स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा भोकरदन नगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा कधीच कोण्या पक्षाचा विजय त्या ठिकाणी झाला नाही. हा विजय आमचा आहे अशा आवेशात कोणी राहू नये आणि असा आवेशही कोणी आणू नये. हा सामाजिक समीकरणाचा विजय आहे. भोकरदनचं सामाजिक समीकरण जर पाहिलं तर जवळपास 60-40% आहे. आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे कष्ट घेतले, जे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्या बळावर आम्ही जवळपास अर्ध्या जागा या ठिकाणी जिंकलो. म्हणजे 9 जागा आम्ही जिंकलो. तर जो काही विजय आहे त्या विजयाबद्दल त्यांनी फार उत्साहित होण्याचं कारण नाही आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या निवडणुका आत्ता लगेचच आहे. त्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ. त्या टायमाला त्यांच्या पक्षानं विजय मिळवून दाखवा. गेले 40 वर्षे त्यांना इथं सभापती नाही, पंचायत समितीचा कारखाना त्यांच्या ताब्यात नाही, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही, जास्तीचे मेंबर, पंचायत समितीशिवाय इथं मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात नाही. एकही संस्था आणि एकही निवडणुकीत ते भारतीय जनता पार्टीला भारी भरले अशी कोणतीही निवडणूक नाही. केवळ नगरपालिकेमध्ये त्यांचं बहुमत असतं आणि त्याचं कारण आहे की सामाजिक समीकरण. त्यामुळंच मी आपल्याला म्हटलं की हा विजय कोण्या पक्षाचा नाही तर सामाजिक समीकरण.